नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवत आहोत ब्लॅक आणि पिंक थीम केक आहे हा. तर हा केक बनवण्यासाठी मी बनवलेला आहे पहिले चॉकलेट बेस आणि त्याला 6 लेअरमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे. आणि ह्याला मी टॉल केक होता आणि आपलं पिंक आणि ब्लॅक कलरचं डेकोरेशन करायचं आहे, म्हणून मी ह्याला पहिले डच क्रीमने आतून कंबर कोट करून घेतलं आहे. फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश, चोको चिप्स आणि सोकिंगसाठी यूज केलेलं आहे शुगर सिरप. असे आपले 6 लेअर आपले कट झालेले आहेत. आता क्रम्बल कोट करून मग त्यानंतर मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिलेला केक, कारण मला बाहेरून गनाशचं कवरिंग करायचं होतं. गनाशला मी पहिलं पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आणि त्याचं छोटंसं कट करून साईडनेचं पूर्ण कवरिंग करून घेतलं. आणि हा टॉल केक असल्यामुळे मध्ये मी एक डोवेल्स टाकले केकला स्टेबल राहण्यासाठी. आणि असं गनाश मी पूर्ण केकला कवरिंग करून घेतलं आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर मी त्याला पॅलेट नाईटच्या साह्याने पूर्ण स्प्रेड करून घेतलं पूर्ण गनाश. आणि गनाशचं असं कवरिंग आपलं झालेलं आहे रेडी. पुन्हा केक मी सेट करायला ठेवून दिला फ्रीजमध्ये. नंतर मी असं व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं व्हिपिंग क्रीम घातली आणि असं पातळ करून घेतलं गनाश. आणि त्यामध्ये पिंक कलर टाकलेला आहे जो चॉकलेटचा असतो तो. आणि नंतर मी असं त्याला स्विरल पॅटर्न दिलं आणि अनइवन ड्रिपिंग करून घेतलं त्या. आणि यानंतर पण डेकोरेशनसाठी यूज केलेले आहेत असे पिंकचे छोटे मोठे शुगर बॉल्स. आणि वरती यूज केलेले आहेत मी प्रिंटिंग करून घेतलेले ते ब्लॅक आणि पिंकचं एक टॉपर आणि एक हॅपी बर्थडेचं टॉपर आणि एक छोटं क्राऊन लावलेलं आहे. आणि स्टार नोझलने मी असं वरती 2 स्टारचे असे मोदकचे डिझाईन तयार करून घेतलेले, चॉकलेट गार्निशिंग तयार करून घेतली. आणि ज्या मुलीचा बड्डे होता तिचं नाव क्रिशा होतं, ते फॉन्डनच्या कटर्सने कट करून घेतले. आणि मी तुम्हाला साईडला फोटोही दाखवलेला आहे जो कस्टमरने मला पाठवलेला. तर केक आवडला का? तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.